जिम कॉर्बेट भारताच्या इतिहासातील एक साहसी नाव, पण या नावाचा आणि जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचा काय संबंध आहे माहिती आहे? 25 जुलै 1875 रोजी उत्तराखंडमध्ये जन्मलेले जिम कॉर्बेट एक धाडसी शिकारी, ज्यांनी नरभक्षक वाघ आणि बिबट्यांची शिकार करण्याचं अत्यंत धाडसाचं काम केलेलं. पण कालांतराने ज्या वाघांची शिकार करायचे त्याच वाघांच्या सुरक्षित भवितव्यासाठी जिम कॉर्बेट यांनी काम करायला सुरुवात केली आणि एक शिकारीच वाघांचा संरक्षक बनला. सुरुवातीला शिकारी असलेले जिम कॉर्बेट पुढे पर्यावरण संवर्धक म्हणून अजरामर झाले आणि त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून 1936 साली स्थापन झालेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानाला 1957 मध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलं. आज आहे जिम कॉर्बेट यांचा स्मृतिदिन. त्यांनी पर्यावरणासाठी केलेल्या अफाट कार्याला सलाम आणि स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.